राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या एका पत्रामुळे सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पदांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या पत्रामुळे पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकांवर आणि पदावर थेट प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे पक्षातील अंतर्गत राजकारण आता चांगलंच तापलं आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींवर विविध चर्चा सुरू आहेत. काही जण याला पक्षातील मोठ्या बदलाची सुरुवात मानत आहेत, तर काहींच्या मते हे फक्त अंतर्गत मतभेदांचे संकेत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अद्याप संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात या घडामोडींना कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त 18 दिवस झाले होते आणि 16 फेब्रुवारीला हे पत्र इलेक्शन कमिशनला सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता हे या 3 नेत्यांनी, खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी ही ताकद, त्या पक्षाची आणि पूर्ण अधिकार जे अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं गेलं. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच्या लगेच तिथं त्या ठिकाणी पत्रव्यवहार